तर यंत्रणा अशी आहे, आज अतिशय सुखप्रद आणि समाधानप्रद असा अनुभव आला. म्हणजे फक्त दिगंबर भाऊंची कृपा आणि राम भाऊंची कृपा, या दोन कृपेमुळे आज कोणतरी आपला पाठीराखा किंवा आपला वाली असल्याचा एक अत्यानंद झाला रामभाऊ मला. म्हणजे गेली 3.5 वर्ष किंवा 4.5 वर्ष जी आपण तप करत आहे, अविरतपणे करत आहोत. एक अक्षरशः लक्ष्मण किंवा रामाच्या वनवासातच आहे आपण. पण कधी असा भास नाही झाला की आपण वनवासात आहे. बरं, म्हणजे जो काय खडतर शनी राहू केतू होता किंवा खडतर आपलं जे दैव होतं, त्या दैवावरती आपण कुठेतरी विजय मिळवला आणि त्याला साक्ष फक्त होतं परमेश्वर. त्याच्यात तुमचा फोटो पण आहे. आणि आत्ता मी तुमच्याशी गप्पा मारताना इथे प्रत्यक्ष आईसाहेब आलेली आहे. आईसाहेब माझ्या समोर आहे इथे. बरं, तर आज सकाळी सुद्धा आपल्याला एक असा खास दृष्टांत झाला. तो बोलला तर मग कसं होईल, जशी चष्म्याची 2 वलय आहेत ना, तशी दैदिप्यमान शक्ती आपल्या घरात येऊन जाते. पण आपण त्या शक्तीचा काही उद्भूत करू शकत नाही. बरोबर, ज्या पर्सनल डेव्हलपमेंटला मधल्या भावाने धारण केलं होतं, त्या पर्सनल डेव्हलपमेंटला आपण कधी स्वतःवरती ध्यान नाही दिलं रामभाऊ. आणि आज बघा आपण पर्सनल डेव्हलपमेंटला ध्यान दिले, कारण की जंगलातला जो अभ्यास आहे त्याने आपण कसं आहे परिपूर्ण मनुष्य झालेलं आहे. ज्या आपल्या अधुऱ्या ब्रह्मदेवाच्या छबी होत्या शरीरामध्ये, विष्णूचं कसं बालपण होतं शरीरामध्ये. म्हणजे हृदयस्थ ग्रंथीमध्ये अक्षरशः बाल श्रीकृष्ण लड्डू गोपाळ आपल्या हृदयात राहत होते. आणि आपला मेंदू होता, तो मेंदू कसा होता, आईवडिलांच्या प्रेमाने ओतपोत भरलेला होता. म्हणून आपण स्वतःकडे कधी लक्ष नाही दिलं. बरं, तर आज मी जवळजवळ पावसात भिजत आलो. हे बघा, माझा रेनकोट ओला आहे, हे कपडे नवीन कपडे ओले झाले सगळे, आणि सॉक्स आणि बुटंसुद्धा ओले झालेत माझे. पण मग आता घरामध्ये सोय नाही, आपल्या इस्त्री नाही आहे घरात अजून, फ्रीज नाही, कलर टी व्ही नाही, वॉशिंग मशीन नाही, पंखा नाही, साधा पंखासुद्धा घेत नाही मी. म्हणजे मोदी साहेबांनी फक्त सायकल घेण्याची तपस्या केली होती की सायकलसुद्धा घेणार नाही स्वतःच्या पैशाची. तर मी स्वतःच्या पैशाचा साधा पंखासुद्धा घरात घेत नाही. असं देशासाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. आणि फक्त असं होतं आहे की समाजसेवा तुम्हाला डोळ्याने ओतप्रोत दिसत नाही माझी. बरोबर, तर आता मी त्याचेच धडेपवाडे तिथे रामभाऊंकडे शिकायला जात आहे सध्या. त्याच्यात ओमची आणि माझी बरोबर होईल त्याच्यामध्ये. आणि फडणवीस साहेबांची मुलगी जी आहे द्विजाची आणि माझीसुद्धा बरोबरी होईल. कारण की माझा अभ्यास हा आताशी मी राजकारणासाठी किंवा समाजकारणासाठी चालू केलेला आहे. बरोबर, फक्त आपल्याला ध्येय एवढंच ठेवायचं आहे की जशी आईसाहेब इथे समोर आहे आता, आणि रामभाऊचा एक अतिशय चमत्कारिक आरसा इथे समोर आलेला आहे. बरोबर,